नागपुर के कपिल नगर इलाके से बड़ी खबर। संगम लॉज के सामने होटल मैनेजर पर हुआ जानलेवा हमला। शराब के नशे में गाली देने पर शुरू हुआ विवाद के बाद आरोपी ने लकड़ी के भारी रफ्तार से मैनेजर के सिर और पैर पर वार कर उसे लहूलुहान कर दिया। कपिल नगर पुलिस ने आरोपी की कस्टडी में ले लिया है। मामला लेने नगर नाका नंबर 2 स्थित संगम लॉज के सामने का है। पीड़ित नीलेश ढोके पिछले 2.5 साल से होटल में मैनेजर है। 22 अगस्त की रात करीब 11:30 बजे आरोपी मोहम्मद आरिफ पांटेले पर चाय पी रहा था, तभी शराब के नशे में पहुंचे नीलेश ने उसे गाली देना शुरू कर दिया। विवाद इतना बड़ा कि आरिफ ने जान से मारने की नियत से लकड़ी के सेंटरिंग राफ्टार से नीलेश के सिर और पैर पर ताबड़तोड़ हमला कर दिया। गंभीर रूप से घायल नीलेश का मेडिकल अस्पताल में इलाज जारी है। वहीं कपिल नगर पुलिस ने बीएनएस की धारा 109(1) और 296 के तहत केस दर्ज कर आरोपी मोहम्मद आरिफ को हिरासत में ले लिया है। सर, कपिल नगर पोलीस स्टेशन अंतर्गत 2 307 दाखल केले आहेत। नेमके काय झालं, केव्हा झाले, काय माहिती? जय हिंद। पोलीस स्टेशन कपिल नगर हद्दीमध्ये दिनांक 22 ऑगस्टला रात्री 11:30 ते 12च्या दरम्यान खसाळा येथे हॉटेल संगम लॉज आहे, त्या लॉजचा जो रिसेप्शनिस्ट आहे त्याचं नाव आहे निलेश पुसा ढोके। हा एमपीतला आहे, पण मागील 4-5 वर्षापासून तो त्या लॉजमध्ये रिसेप्शनिस्टचं काम करतो आणि त्याचे यातील जो आरोपी आहे याच्यासोबत बाचाबाची झाली। यातील आरोपीचं नाव आहे मोहम्मद आरिफ मोहम्मद अब्दुल हई। हा 28 वर्षाचा आहे। हा त्याच्या बाजूलाच खसाळ्याला राहतो। यांचे दोघांचे वाद झाले आणि वाद झाल्यानंतर यातील जो आरोपी आहे याने घरी जाऊन लाकडाची फळी आणली आणि त्याच्या डोक्यात जीवानिशी ठार मारण्याच्या उद्देशाने त्याला गंभीर दुखापत केली। त्यानंतर त्याला तात्काळ मेयो हॉस्पिटल येथे नेण्यात आले आणि त्याचं सध्या उपचार चालू आहे। त्याची प्रकृती स्थिर आहे। त्याच वेळेला आम्ही जो सदरचा आरोपी याला ताब्यात घेतलेला आहे आणि यातील जो लॉजचा मालक आहे दीपक भीमराव गणभोज याची फिर्याद घेऊन तात्काळ आम्ही कलम 109 अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे। याचा अपराध क्रमांक आहे 648/26। सदरच्या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे। आज रोजी जो जखमी आहे त्याची तब्येत स्टेबल आहे, तो पूर्ण बरा झालेला आहे आणि पुढील तपास चालू आहे। मान्य कोर्टाकडून आम्ही 2 दिवसाचा PCR घेतला होता आणि आज रोजी मान्य कोर्टासमक्ष आम्ही पेश करून परत तपासासाठी PCRची मागणी करणार आहोत। दुसरी अशी घटना घडली होती, त्यात काय माहिती?